आणि काश्मीरच्या पहलगाममध्ये हल्ला करून निष्पाप पर्यटकांची हत्या करणाऱ्या दहशतवाद्यांचा लष्कराकडून कसून शोध घेतला जातोय। जम्मू काश्मीरच्या विविध भागात सध्या सर्च ऑपरेशन सुरू असून या हल्ल्याचे धागेदोरे शोधण्याचा प्रयत्न होतोय। सोबतच संशयित दोघा व्यक्तींची घरं जमीनदोस्त केली आहेत। स्फोटकांच्या मदतीने ही घरं जमीनदोस्त केल्याची माहिती आहे। पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील संशयित दहशतवाद्यांच्या घरावर कारवाई करण्यात आली। दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षा दल ऍक्शन मोडमध्ये आले। अनंतनाग जिल्ह्यातील बिजबेहराच्या गुरीचा रहिवासी असलेला आदिल ठोकरच्या घरावर कारवाईचा बडगा उगारण्यात आला। आदिल ठोकर हा आदिल गुरी म्हणून सुद्धा ओळखला जातो। तो लष्कर ए तैयबाचा दहशतवादी आहे। स्फोटकांचा वापर करून त्याचं घर उद्ध्वस्त करण्यात आलंय। आदिल हा 2018 साली पाकिस्तानात गेला होता। तिथे त्याने दहशतवादाचं प्रशिक्षण घेतल्याचा संशय आहे। तसंच आदिलचा साथीदार आसिफ शेखचंही घर स्फोटक लावून उद्ध्वस्त करण्यात आलंय। एकीकडे संशयित दहशतवाद्यांच्या घरांना सुरुंग लावण्यात आलेला आहे, तर दुसरीकडे कुलगाम पहलगाम इकडच्या पोलिसांनी मोठ्या प्रमाणात सर्च ऑपरेशन सुरू केले। दहशतवाद्यांना ज्या ज्या लोकांनी मदत केली असावी अशांच्या घराघरात जाऊन पोलिसांकडून झाडाझडती घेतली जाते। दरम्यान तपास यंत्रणांना मिळालेल्या माहितीनुसार पाकिस्तानी दहशतवादी हशीम मुसा उर्फ सुलेमान याने पहलगाम हल्ला घडवून आणल्याचं समोर आलंय। तो गेल्या वर्षभरापासून जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी कारवायांमध्ये सक्रिय आहे। सुरक्षा दल, सरकारी अधिकारी आणि त्यांचे कुटुंबीय तसंच बाहेरच्या राज्यातून आलेल्या लोकांवरती हल्ल्यांच्या घटनांमागे हशीमचा हात होता। पहलगाम हल्ल्यामध्ये पाकिस्तानी दहशतवादी अलीभाई तल्ला आणि आसिफ फौजी यांचा सहभाग असल्याचं तपासात समोर आलंय। हे सर्व दहशतवादी लष्कर ए तोयबासाठी काम करत असल्याचा संशय आहे। त्यामुळे तपास यंत्रणांच्या सर्च ऑपरेशनला आता वेग आलाय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।